ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय म्हणजेच खंडोबाच्या विषयी अधिकाधिक माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. खंडोबा राया आपलं कुलदैवत आहे आणि याविषयीच आपल्याला संपूर्ण माहिती असणे देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्तंड विजय अध्याय 2. सत्कन कुमार पुढे सांगू लागले की ते धर्मपुत्र विचारात असताना त्यांच्यासमोर अकस्मात नारद मुनी प्रगट झाले आणि ऋषींनी नारदांना पाहताच त्यांना आनंद झाला. ते सगळे नारदांसमोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा नारदांनी त्यांना कळवळ्याने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले असता त्या 7 जणांची सांगितले की 7 जण म्हणजे त्यांची नावे होती: धर्मांगवीत, धर्मपालक, धार्मिक, धर्ममेल, धर्मज्ञ, धर्मबाहू आणि धर्मकौतुक. या 7ही जणांनी डोळे पुसत आपल्यावर मनी व मल्ल यांनी केलेले सर्व अत्याचार वर्णन करून आपणास आता कुणी वाली नसल्याची खंत व्यक्त केली. तेव्हा नारद म्हणाले की ते दोघेही तपोबळाने त्रिभुवनाला अजिंक्य झाले आहेत. तरी त्या दोघांनी जो काही छळ केला आहे त्यामुळे त्यांचे पुण्य संपुष्टात आले आहे. तरी तुम्ही इंद्रलोकात जा आणि त्याला सर्व वृत्तांत सांगा. नंतर तो जसे सांगेल तसे करा. त्यावर ऋषींनी कुटुंबे कोठे सुरक्षित ठेवावी असा प्रश्न केला. तेव्हा नारदांनी त्यांना कृष्णा व वेना नद्यांचा संगम आहे तेथून उत्तरेस 7 योजनांवर धवलगिरी पर्वतावर कुटुंबांना ठेवावे असे सांगितले. तिथे दुर्वास मुनींचा शिष्य लव याने तप केले असून लवथळेश्वर नावाचे लिंग स्थापन केले आहे. दुर्वास मुनींनी शाप दिलेला असल्यामुळे ते स्थान असुरांपासून मुक्त आहे. एवढे बोलून नारद मुनी गुप्त झाले. ब्राह्मण धवलगिरीवर जाताच त्या 7ही जणांनी आवरावर केली. आवश्यक ते सामान घेऊन आपल्या परिवारासह ते त्वरित धवलगिरीवर जाऊन पोहोचले. तिथे आश्रम उभारून कुटुंबाची व्यवस्था लावून दिली. लवथळेश्वराची पूजा करून थोडे दिवस तेथे राहिले. नंतर ते अमरावतीत जाण्यास सिद्ध झाले. योग बळाने विहंगम मार्गाने ते अनेक उत्तम दृश्य पाहत मेरू व वंदार पर्वत ओलांडून पुढे इंद्रपुरी जी अमरावती नगरीच्या महाद्वारात जाऊन उभे राहिले. अमरावतीमधल्या वृत्तांत ऋषींना तिप्पट असलेले पाहून द्वारपालांनी चौकशी केली असता 7ही जणांनी आपला परिचय सांगून इंद्राची भेट घेण्याचा विचार सांगितला. तोपर्यंत हा वृत्तांत आत इंद्रास अंतर्ज्ञानाने जाणला होता आणि त्याने ऋषींच्या स्वागतासाठी दूत पाठवून दिले. त्या दूतांनी नम्रपणे साष्टांग नमस्कार केला व ऋषींना घेऊन इंद्रसभेत गेले. इंद्रसभेची शोभा. ऋषींनी इंद्रसभेत प्रवेश केला. 100 योजने लांब रुंद असलेल्या त्या सभागृहाला हजारो खांब असून सर्वत्र रत्ने जडलेली होती. विश्वकर्याने निर्माण केलेल्या त्या महालात मुख्य आसनावर इंद्र बसला होता. नोकर चाकर सेवेसाठी तत्परतेने उभे होते. विंजन वारा घालवण्यासाठी अत्यंत सौंदर्यवती तरुणी लगबग करत होत्या. अनेक ऋषी, गुरु व शुक्र, पुण्यवान राजे, महात्मे आपापल्या स्थानावर विराजमान होते. अग्नेय दिशापती, अग्नी, दक्षिणेचा यम धर्म, नैऋत्येचा निवृत्ती, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वायुदेव, उत्तरेचा कुबेर असे सर्व दिशांचे स्वामी अज्ञाची वाट पाहत सज्ज होते. अनेक देवदेवतांना स्तुतिस्तोत्रे गात असून त्यांची मोठी गर्दी होती. ते ब्राह्मण इंद्राचे वैभव डोळे विस्फारून पाहत असताना इंद्र आसन सोडून उठला व पुढे येऊन या 7ही ऋषींना चरणस्पर्श करून वंदन केले. त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची षडोपचाराची पूजा केली. स्तुती करून इंद्राने त्यांना आगमनाचे कारण विचारले व आज्ञा मागितली. तेव्हा ऋषी म्हणाले की अरे इंद्रा, तू तर सर्वज्ञ असून त्रैलोक्यातील वृत्त जाणतोस, तरीही आम्ही सविस्तर सांगतो. त्यांनी मणिचूल पर्वतावरचा सर्व वृत्तांत सांगितला. मणी व मल्ल या भावांनी केलेले अत्याचार सांगून त्या दोघांचे परिपात्य कायमचे करावे अशी विनंती देखील केली.
तेव्हा इंद्राने मान खाली घातली व खिन्नपणे आपली असमर्थता प्रगट केली. इंद्र म्हणाला की ते दोघे तपसामर्थ्याच्या जोरावर अजिंक्य तर आहे, शिवाय ब्रह्मदेवाच्या वरामुळे ते उन्मत्त बनले आहेत. मी सुद्धा सर्व अपमान गिळून त्यांच्या धाकाने कारभार करतो आहे. त्यावर ऋषी मौन झाले. तेव्हा इंद्राने त्यांना विष्णूकडे जाण्यास सुचविले आणि ते 7ही जण वैकुंठात जाण्याचा निश्चय करून उठले. मित्रांनो, पुढील माहिती बघण्यासाठी, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.